रंग माझा वेगळा या मालिकेच्या 8 जूनच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. दीपा ही कार्तिकीला विचारते की तू दीपिकासोबत का बोलली नाहीस, तेव्हा कार्तिकी म्हणते की तू माझ्याकडनं वचन घेतले आहेस ना की दीपिकासोबत बोलायचे नाही. दीपा म्हणते की मी दीपिकासोबत बोलू नकोस असं वचन नाही घेतलं. तुला जे खरं कळले आहे ते फक्त दीपिकाला सांगू नकोस असं वचन घेतले आहे मी तुझ्याकडनं. त्यावर कार्तिकी म्हणते की मला नाही बोलावं वाटत. दीपा त्याच्यावर म्हणते की तू असं नकोस करू, तू जर तिच्यासोबत नाही बोललीस तर ते खूप नाराज होईल. तिच्यासोबत तू अशी नकोस वागू. त्याच्यावर कार्तिकी विचारते मग मी कसं वागू. त्याच्यावर कार्तिकी म्हणते की मला नाही जमणार आई आधीसारखं वागायला. त्याच्यावर दीपा म्हणते की तू का नाही वागशील नॉर्मल बेटा, तू विचार कर की तुला काहीच समजलं नाही असं दाखव तिला, आणि तिच्या बाबांविषयी तू काहीच बोलू नकोस. त्याच्यावर कार्तिकी ही खूप नाराज होते. तिची अवस्था पाहून दीपासुद्धा नाराज होते. ती मनाशी म्हणते की मला माहिती आहे ग तुला काय वाटते ग. या वयामध्ये माझ्या तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत. मी तरी काय करू. तुझा नाईलाज आहे. मला माफ कर बाळा अशी दीपा मनात म्हणते. दुसरीकडे दीपिका ही सौंदर्यापासून लपून ललितकडे येते. ती ललितला विचारते उद्याचं सर्व ठरलं आहे ना आजोबा. तर ललितही हो म्हणतो. दोघेही सरप्राईज पार्टीसाठी खूप एक्सायटेड असतात. तितक्यात सौंदर्य तिथे येते आणि विचारते काय आजोबा आणि प्रिन्सेसचे काय बोलणे चालू आहे. त्यावर ललित म्हणतो ते आमचे सिक्रेट आहे आणि ते आम्ही कोणालाही सांगू शकत नाही. त्यावर सौंदर्य म्हणते तू सांगूच नको, मला माझी प्रिन्सेस सांगेल काय सिक्रेट आहे ते. त्यावर दीपिका म्हणते की मी तुला सांगेन पण नंतर. दोघांनाही बाय करत ते स्कूलमध्ये जाते. त्यानंतर सौंदर्य ही हसतच पुन्हा ललितला विचारते आजोबा आणि नातीचं काय चालू आहे नक्की. तुझ्या नातेने माझ्या तोंडाला कुलूप लावलंय ना, मग मी तुला कसं काय सांगू शकतो. त्यावर सौंदर्य म्हणते आता तर ती नाही आहे ना, मग तू मला सांगू शकतोस. त्यावर ललित हसतच म्हणतो आजीबाईंना सहन होत नाही वाटतं आणि आम्हाला तर हेच हवे आहे. नुसतं सरप्राईजची मजा वाढते ना. नंतर सौंदर्य हसत तिथून निघून जाते. दुसरीकडे दीपा ही कार्तिकीला घेऊन शाळेमध्ये येते. कार्तिकीला विचारते की आज आपण पिझ्झा खायला जाऊया का. आज घरी साजूक तूप घालून पुरणपोळी बनवूया तुझ्यासाठी. त्यावर मात्र कार्तिकी काहीच उत्तर देत नाही. मूड व्यवस्थित करायसाठी काय करावं हे सुद्धा दीपाला कळत नाही. कार्तिकीला शाळेमध्ये सोडून ती घरी जाते. दुसरीकडे आयशा ही कार्तिकला हॉस्पिटलमध्ये भेटायला येते. त्याच्यावर आयशा म्हणते कॉपी शेअर करत की मी आज त्याची सुरुवात आजपासूनच केली तुझ्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायला. उद्यापासून तर आपण एकमेकासोबत सगळ्याच गोष्टी शेअर करूया. त्यावर कार्तिक विचारतो उद्यापासून म्हणजे. त्याच्यावरती आयशा सांगते की कोर्टात उद्याची डेट मिळाली आहे कार्तिक, पण उद्या लग्न करतोय अशी आयशा कार्तिकला म्हणते. हे ऐकून कार्तिकला धक्काच बसतो. त्याला आठवते की दीपिका ही ग्रँडमाची सरप्राईज पार्टी अरेंज केलेली आहे. कार्तिकचा पडलेला चेहरा पाहून आयशा विचारते काय झालंय, काही प्रॉब्लेम तर नाही ना. तर आयशा म्हणते उद्या काही करून आपलं कोर्ट मॅरेज उद्या झालेच पाहिजे. खूपच एक्सायटेड असते. नंतर ती कार्तिकला सांगते की उद्या 4 वाजता भेटूया आपण. एकदाचं जर आपलं कोर्ट मॅरेज झालं तर आपण सुटूया या सगळ्या अडचणीतून आणि नंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तोपर्यंत तू काही कळू देऊ नकोस. कार्तिक देखील हो म्हणतो. दुसरीकडे दीपा ही तिचे रडतच तिच्या लग्नाचे फोटो बघत असते. तर अश्विनी म्हणते कधी ना कधी हे सर्व होणारच होतं. कधी ना कधी हे सत्य कार्तिकीला समजणारच होतं. त्यावर दीपा म्हणते की माझ्या कार्तिकीची काय अवस्था झाली आहे. तर अश्विनी म्हणते आधी तिला तिचे बाबा कोण आहेत हा प्रश्न पडला होता. तिला बाबा कोण आहेत ते समजलं, पण ते आपल्याला का आपले म्हणत नाही असा हा प्रश्न पडलाय. आणि या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. जे काय घडले ते मला नाही सांगता येणार. मला पण असं वाटते ग आमचं एक कुटुंब असावं. आम्ही एकत्र का नाही राहत. या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेच नाही. प्रश्नाचं उत्तर मी तिला काय देऊ. मला खूपच अपराधी असल्यासारखं वाटतं दीपा अशी अश्विनीला म्हणते. एवढीशी 6 वर्षाची मुलगी आहे ती, तिला किती त्रास सहन करावा लागतो. काय वाटत असेल तिला. खरं माहीत नव्हते तेव्हा आता तिला खरे माहीत झाले तर खूप त्रास होत आहे. कसं समजावू मी तिला काहीच कळत नाही. आणि दीपा स्वतःलाच दोष देत रडत राहते. अश्विनी तिला समजावत म्हणते तू नाही दोषी आहेस दीपा, न्याय तर तुझ्यावर झाला आहे. जे काही केले आहे ते कार्तिकने केले. त्याने जर तुझ्यावर संशय घेतला नसतास तर ही वेळच आली नसती अशी अश्विनी दीपाला म्हणते. कार्तिकीला तिच्या हक्काचं घर मिळाले असते आणि बाबासुद्धा मिळाले असते. तिचं कुटुंब देखील मिळालं असतं. त्यावर दीपा म्हणते की कार्तिकीला हे सर्व समजल्यानंतर ती कोणाला सांगणार तर नाही. कोणाला जर काही कळलं तर खूप प्रश्न उभे राहतील. त्यावर
त्यावर अश्विनी म्हणते की कळू दे, हे ओझं तू किती दिवस ओढणार आहेस. सर्व बाहेर येऊ दे आणि एकदाचं जे होतं ते होऊ दे. मला इतरांचं काही नाही, पण मला दीपिकाचं टेन्शन आले आहे. जशी मला कार्तिकी आहे तशीच दीपिकासुद्धा आहे. तिला जर खरं ते समजलं तर ती सहन करू शकेल का? आणि त्यामुळे खूप प्रश्न उभे राहतील. त्यावर अश्विनी म्हणते की कार्तिकी ही दीपिकाला काही सांगणार नाही, काळजी करू नकोस. कार्तिकी तेवढी समजदार नक्कीच आहे. तर दुसरीकडे शाळेमध्ये कार्तिकी ही नाराजच असते. जास्त बोलत नसल्यामुळे दीपिका तिला विचारते, काय झाले आहे, तू आज शांत का आहेस? दीपा आंटी तुला ओरडली का, अशी दीपिका ही कार्तिकीला विचारते. त्याच्यावर कार्तिकी नाही म्हणते. त्यानंतर दीपिका विचारते की तुला तुझ्या बाबाबद्दल काही समजले आहे का? ते ऐकून कार्तिकी खूपच अस्वस्थ होते. दीपिका ही म्हणते की तू काही बोलत नाही म्हणजे नक्कीच तुला तुझ्या बाबाबद्दल काहीतरी कळले आहे. बद्दल तुला कळले आहे तर मला सांग ना प्लीज, अशी दीपिका कार्तिकीला म्हणते. पण कार्तिकीला दीपाने दिलेलं वचन आठवते. इकडे दीपिका ही कार्तिकीकडे खूप हट्ट करत असते की सांग ना मला, तुला काय माहिती आहे तर. तर कार्तिकी सांगते की कपाटामध्ये मला एक जुना अल्बम मिळाला आहे. त्याच्यामध्ये एक फोटो होता. मला वाटलं तो माझ्या बाबांचाच फोटो आहे का? पण आई म्हणाली की तो तिचा एक मित्र होता. माझे बाबा अजून मला नाही सापडले, असे कार्तिकी दीपिकाला म्हणते. त्यावर दीपिका म्हणते की काळजी नकोस करू, तुझे बाबा तुला लवकरच भेटतील. आता माझा डॅडा तुझा बाबा होणार आहे आणि तुझी आई माझी आई. आपले मिशन अजून ऑन आहे, अशी दीपिका कार्तिकीला म्हणते. हे ऐकून कार्तिकी ही खुश होते. तर दुसरीकडे ललित हा दीपाला फोन करतो आणि तिला सांगतो की उद्या सौंदर्याचा वाढदिवस आहे. त्यासाठी दीपिकाने सरप्राईज पार्टी ठेवली आहे. तुला आणि कार्तिकीलाही यायचं आहे. तुम्ही दोघी आलात तर सौंदर्याला खूप आनंद होईल, असा ललित दीपाला म्हणतो. तिला तिचा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला असं वाटेल. आणि त्यानंतर तो फोन ठेवून देतो. आणि दुसरीकडे दीपाला काय करावे हे नक्की काय सुचत नाही. तर येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी दीपाला विचारते, बाबांना तू त्यांची बायको आहेस हे माहिती आहे, मी त्यांची मुलगी आहे हे का माहिती नाही? अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.